नागपूरमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे। राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि खासदार त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अजित पवार पालिका निवडणुकीचं रणशिंग यामध्ये फुंकण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचं हे शिबिर आयोजित केलेलं आहे। चिंतन शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे आणि संपूर्ण शहरात ठिकठिकाणी त्याचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत। शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणं, शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या चिंतन शिबिराचं कसं महत्त्व सांगता येईल? नक्कीच रिद्धी, महत्त्वाचं असं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर आज नागपुरात आयोजित करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची यात गोष्ट अशी की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह खासदार, आमदार आणि राज्यभरातील जे प्रतिनिधी आहेत त्यात 500हून अधिक जणांचा समावेश आहे। ते सर्व या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चिंतन बैठक किंवा चिंतन शिबिर महत्त्वाची मानलं जात आहे। यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बूथ रचना, निवडणुकीची तयारी, त्याचबरोबर भविष्यातील पक्ष विस्तारासाठी काय करता येईल यावर सांगोपांग चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। अजित पवार स्वतः काल रात्री नागपुरात पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी नागपुरात पोहोचलेले आहेत। नागपुरातील या वर्धा मार्गावरील एम्प्रेस पॅलेसमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहर असलेल्या नागपुरात ही शिबिर होत आहे। विदर्भात हे पहिल्यांदा शिबिर होत आहे आणि त्याला म्हणजे विदर्भातही पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने ही चिंतन शिबिर महत्त्वाचं मानलं जात आहे। कारण काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये 7 पैकी 6 जागी आमचे आमदार निवडून आले, त्यामुळे स्ट्राईक रेट चांगलेला आहे आणि विदर्भातही पक्षाचा विस्तार व्हावा या उद्देशाने या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक दुपारी 3 नंतर म्हणजे सकाळी 9:30च्या सुमारास या बैठकीला सुरुवात होणार आहे शिबिराला आणि प्रमुख जे नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते आता येथे पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। 9:30 नंतर या शिबिराला सुरुवात होईल आणि दुपारी 3च्या नंतर जे प्रमुख नेते आहेत, ज्यामध्ये अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे साहेब असतील किंवा छगन भुजबळ असतील, यांची भाषणं होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच या चिंतन शिबिराच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो या चिंतन शिबिरात स्पष्ट होईल। त्यासोबतच निवडणुकीचा जे रणशिंग आहे, जसं तुम्ही म्हणालात की नक्कीच या चिंतन शिबिराच्या माध्यमातून ते रणशिंग देखील आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष चिंतन शिबिर सुरू झालं, नेते तिथे बोलायला लागले की मग पुढचे तपशील घ्यायला पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। सध्या धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी। पुढची बात